नमस्कार. आपण 11व्या श्लोकाचा अभ्यास सुरू केला आहे. क्षेत्रज्ञाचे जे गुण आहेत ते पाहतो आहे. 18 गुण आपण 7व्या श्लोकापासून अगदी 10व्या श्लोकापर्यंत पाहिले. 11व्या श्लोकाची पण थोडीशी ओळख मागच्या वेळेस करून घेतली. आज आपण थोडा सविस्तर अभ्यास त्याचा करणार आहोत. कारण थोडे हे 2 गुण जे आहेत या ज्ञानी माणसाचं वाचणार आहे, क्षेत्रज्ञाचं वाचणार आहे, थोडेसे तुमच्या आमच्या सामान्यांना अवघड वाटणार आहेत. श्लोक आहे अध्यात्मज्ञान नित्यत्वम तत्वज्ञानार्थ दर्शनम एतज्ज्ञानमिति प्रोक्तम अज्ञानम यदनोन्यथा. गेल्या वेळेला आपण त्याचा अर्थ पाहिला होता की हा ज्या अध्यात्मज्ञानामध्ये नित्य स्थित असणारा क्षेत्रज्ञ आहे, हा जो ज्ञानी आहे तो नित्य, आम्ही नित्य कसे प्रपंचात असतो तसं तो नित्य अध्यात्मज्ञानात असतो. अनुसंधान त्याचं सतत त्या स्वरूपाशी असं असतं आणि त्यामुळे असा नित्यस्थित असणारा तो क्षेत्रज्ञ किंवा तो योगी, तो ज्ञानी तत्वज्ञानार्थ दर्शनम, तत्वज्ञानाचा अर्थ म्हणजे तो जो परमात्मा आहे त्याचं सतत दर्शन, म्हणजे सतत त्याच्याशी त्याचं अनुसंधान असतं. हे ज्ञानी माणसाचं लक्षण सांगितलं आहे त्याने. आणि मग हे सगळं जे काही ज्ञान आहे त्यापेक्षा जे अन्य काही आहे ते सगळं अज्ञान आहे, त्याच्या विरुद्ध जे काही आहे ते अज्ञान आहे असं पण आपल्याला श्लोक सांगतो आहे. ते पाहताना आपण मागच्या वेळेस असं पाहिलं होतं की 14 विद्या 64 कला ज्या कलांना विशेष करून आपल्या जीवनात प्राधान्य देतो, आपल्याला बरं वाटतं, आनंद मिळतो. आपल्याला माहिती आहे की ते सगळं शाश्वत सुख जरी नसलं तरी टेम्पररी का होईना अशा कलांमधून आपल्याला आनंद मिळतो. आणि त्या आनंदासाठी आपण सगळेजण खरोखरच विचार करत असतो की हा आनंद का बरं नाही का नाही घ्यायचा, तर घ्यायचा. पण आपण ज्या शाश्वत आनंदाचा विचार करतो आहे त्याच्याशी तुलना केली तर मात्र आपण मागच्या वेळेस समर्थांचा पण आधार घेतला होता. आणि समर्थ आपल्याला म्हणतात बहुत केले विद्या पठण संगीत शास्त्र रागज्ञान, वैदिक शास्त्र वेदाध्ययन सगळी नावं घेतलेत समर्थाने. पण पुढे म्हणतात हे ज्ञान नव्हे. पुढे म्हणतात 64 कला, याही वेगळ्या नाना कला, पण त्यासुद्धा 14 विद्या सिद्धी हे ज्ञान नव्हे. खूप हे ज्ञान नव्हे, हे ज्ञान नव्हे असं समर्थाने आपल्याला सांगितलं. मग खरं ज्ञान कोणतं, तर त्याची डेफिनेशन शाश्वत असणारं ज्ञान हवं आहे. त्यामुळे ते जे काही परमात्मा ओळखणं आहे, स्वरूप ओळखणं आहे, आत्मज्ञान आहे, ब्रह्मज्ञान आहे, त्याचा विचार करणं. वारंवार आपल्याला सांगून झालेलं आहे की दाखवता येत नाही, देता घेता येत नाही, त्याला आकार नाही, त्याला नाव नाही, पण तरी देखील त्याचं सांगण्याचा प्रयत्न सगळे संत मंडळी करतात. त्या आत्मज्ञानाविषयी ह्या ज्ञानी माणसाचं हे कसं असतं याचा विचार आपण करतो आहोत. आता हा जो क्षेत्रज्ञ आहे नित्यस्थित म्हणताय त्यांनी अध्यात्मशास्त्रामध्ये, अध्यात्मज्ञानामध्ये नित्यस्थित. आता इथेच आपण अडकतो, आपण नित्यस्थित नसतो, आपण पण जोडलेलो असतो. जसं मागच्या वेळेस आपण पाहिलं की या सगळ्यासाठी काही साधन आवश्यक आहे. काही सद्ग्रंथ वाचावे, संत साहित्य वाचावं, काहीतरी मानसपूजा करावी, रोज काहीतरी नित्य पठण करावं, सत्संगामध्ये राहावं, चांगली मित्रमंडळ असावी, हे सगळं आपण पण करतो आहोत. पण त्यांनी जे नित्यस्थित म्हटलं आहे तसं नित्यस्थित आपण नसतो. हा जो क्षेत्रज्ञ आहे तो त्याच्यामध्ये नित्यस्थित असतो. परमात्म्यासाठी सतत त्याचं अनुसंधान असतं आणि हेच केवळ ज्ञान आहे असं भगवंत स्पष्टपणे सांगतो आहे. ज्ञान म्हणजे आत्मज्ञानच, बाकी अन्य नाही. बाकी याच्या विरुद्ध सगळं जे की आहे त्याच्याशिवाय जे सगळं आहे ते अज्ञान ह्या कॅटेगरीत मोडतं. आता हे सगळं पुन्हा पुन्हा का सांगायचं, ते समजायला अवघड आहे. समजायला अवघडच तरी आचरण करायला अवघड आहे आणि म्हणून ते वारंवार सांगायला लागतं आहे. आता हा थोडं असं आहे की आपल्याला वाटेल की जे तत्त्वज्ञानी मंडळी असतात किंवा कीर्तनकार, प्रवचनकार, निरूपणकार अशी जी मंडळी असतात या सर्वांना हे आत्मज्ञान झालेलं आहे की काय, त्यांना ते सगळं माहिती आहे की काय, आपल्याला असं वाटतं की त्यांना सगळं येतं आहे. पण त्यांना माहिती असणं किंवा त्यांनी ते सांगणं किंवा इतर ग्रंथांमध्ये काय लिहिलं आहे, संत काय म्हणत आहेत ते आपल्यापर्यंत पोचण्यासारखं पोचवणं, याच्यामुळे त्यांना आत्मज्ञान झालं आहे असा त्याचा काही अर्थ होत नाही. बोलायला सांगायला त्यांच्याजवळ ज्ञान सगळं असतं, कारण अनेक ग्रंथ त्यांनी वाचलेले असतात. शेवटी बोलणं ही एक कला आहे, दुसऱ्याला पटवून देणं ही एक कला आहे. त्यामुळे परमेश्वराची, सद्गुरूची त्यांच्यावर थोडी कृपाही असते असं पण आपण म्हणू. पण जोपर्यंत या ज्ञानाचा प्रत्यक्ष अनुभव त्यांनी घेतलेला नाही तोपर्यंत ते आत्मज्ञानी आहेत असं म्हणता येत नाही. तर हे जे सगळं बाकीचं ज्ञान आहे ते ज्ञान भगवंत सांगत आहे की ते ज्ञान म्हणजे अज्ञानच आहे. खरं ज्ञान काय,
आता हे सगळं जरी किती बुद्धीला पटलं असलं तरी देखील थोडी साधना केल्याशिवाय, थोडी अनुभवामध्ये आणल्याशिवाय हे आपल्याला कळणार नाही. आता सतत त्याचा विचार करणं, मनानं त्याचा निश्चय करणं, ते प्राप्त करून घेण्यासाठी बाकी सगळ्या ज्या इच्छा आहेत त्या सगळ्या बाजूला करणं, म्हणजे प्रपंचातल्या ज्या गोष्टी असतात त्या बाजूला करता येणं, सारखं मनन, चिंतन, आत्मपरीक्षण, अनुसंधान ह्याच सगळ्या गोष्टी करणं, तर मग जरा ज्ञानस्वरूप काय आहे ते आपल्याला समजेल. त्याला तत्त्वज्ञानार्थ दर्शनम असं म्हटलं आहे. आता तत्त्वज्ञान हा शब्द आपण इतर ठिकाणी पण वापरतो. निरनिराळ्या लोकांची नावं देऊन तत्त्वज्ञान, कार्ल मार्क्सचं तत्त्वज्ञान, अरिस्टॉटलचं तत्त्वज्ञान, किंवा आपल्याकडचं आपण आर्यांचं तत्त्वज्ञान, प्लेटोचं तत्त्वज्ञान. एखाद्या विषयाबद्दल जेव्हा सुसंगतपणानं काही रचना केलेली असते, तर्काला धरून केलेली असते, सिद्धांताप्रमाणे रचना केलेली असते, असं जे की सांगितलेलं असतं त्याला आपण तत्त्वज्ञान असं म्हणतो. इथे तर भगवंत आध्यात्मिक तत्त्वज्ञानाबद्दल बोलत आहेत. त्यामुळे आध्यात्मिक तत्त्वज्ञान म्हणजे आत्मस्वरूपाचं तत्त्वज्ञान भगवंत सांगतायत. ह्या तत्त्वाचा विषयच मुळी परमार्थाचं दर्शन आहे, परमात्म्याचं दर्शन आहे. ते कसं करणार? तर ते करणार कसं? तर ज्ञान घेणारा म्हणजे आपण असं म्हणूया की परमात्म्याचं ज्ञान आपण घेणार आहोत. त्यामुळे आपण घेणारा ते जे काही ज्ञान आहे ते ज्ञान आणि ज्ञेय हे सगळं एकच आहे असं वारंवार आपल्याला त्रिपुटीबद्दल सांगितलं गेलं आहे. अहम ब्रह्मास्मी ही जी काही अनुभूती आहे, किंवा सर्वम खलुदम ब्रह्म ही जी काही अनुभूती आहे, हे तत्त्वज्ञानाचं दर्शन आहे. आपण एक उदाहरण घेऊया म्हणजे आपल्याला कळेल. समजा आपण असं म्हणूया की सध्या मोबाईलशिवाय आपलं जीवन व्यर्थ आहे जणू काही. तर या इंटरनेटवरून समजा सेल फोन या विषयावरची आपण सगळी पानाच्या पानं माहिती मिळवली. हल्ली काय गुगल बाई बसल्याच आहे आपल्याला सगळं द्यायला. त्यामुळे ती सगळी माहिती मिळाली, आपण डाउनलोड करून घेतली, परत ती वाचली. त्या सेल फोनबद्दलच्या सगळ्या गोष्टी आपल्याला कळल्या, अगदी चांगल्या कळल्या. पण माहिती कळली तरी प्रत्यक्ष फोन काही मिळालेला नाही आहे, माहिती फक्त आपल्याला आहे. तसं आहे की फिलॉसॉफी कळली, तत्त्वज्ञान कळलं म्हणजे आत्मवस्तू प्राप्त झाली असं नाही की. फिलॉसॉफी कळणं आणि आत्मज्ञान मिळणं ह्या दोन गोष्टी वेगळ्या आहेत. नुसती सेलफोनबद्दल माहिती मिळणं आणि प्रत्यक्ष सेलफोन आपण घरात आणणं विकत घेऊन, ह्या दोन गोष्टी वेगळ्या आहेत. तसं इथे आपल्याला दिसेल. त्यामुळे आत्मज्ञानाचा निश्चय झाला पण स्वस्वरूप प्राप्त झालेलं नाही. काय ती सगळी माहिती कळली. आत्मज्ञान म्हणजे काय आहे, कसा प्रपंच बाजूला करायचा, अनुसंधानात कसं राहायचं, त्याच्यासाठी काय साधना करायची, सगळं कळलं. परंतु प्रत्यक्ष त्याचा अनुभव नाही. ते जे काही आत्मस्वरूप आहे, ते जे काही आत्मज्ञान आहे ते अजून प्राप्त झाले नाही. दिसलेल्या प्रत्येक वस्तू आपणच आहोत हे काही अजून जमलेलं नाही. आपल्याला दिसणारी प्रत्येक वस्तू, तिचं नाव, तिचं रूप, तिचं उपयोग हे सगळं आपल्याला दिसतं आहे. ती ईश्वर म्हणून आपण की तिच्याकडे बघत नाही आहोत, ती परमात्मा म्हणून की तिच्याकडे आपण बघत नाही आहोत. आपल्याला सगळं त्या व्यक्तीला, वस्तूला, त्या प्रसंगाला उचित असणाऱ्या सगळ्या गोष्टी कळत आहेत. आता यासाठी जे काही सगळ्या प्रकारच्या आपल्या इच्छा असतात, अपेक्षा असतात, आपल्या मनामध्ये काही विक्षेप असतात, आपल्या मनामध्ये संशय असतात, हे सगळं जे की बाजूला करता आलं आणि इतकी निर्मळ शुद्ध बुद्धी जर आपली झाली तर त्या आत्मज्ञानाचा अनुभव आपल्याला मिळेल असं आपल्याला भगवंत सांगणार आहे. आता त्याच्यासाठीची जी तयारी आहे तो वेगळा म्हणजे वेगळा प्रयत्न आहे. म्हणून त्यांनी अध्यात्मज्ञान नित्यत्वम आणि तत्त्वज्ञानार्थ दर्शनम अशा दोन्ही गोष्टी सांगितल्या की त्या अध्यात्मज्ञानामध्ये नित्य स्थित असणं, नेहमीसाठी, कधीमधी नाही. 1 तास दिवसातलं की बाकी उरले 23 तास आम्ही आमचं, तसं नाही. परमात्म्याचं सतत अनुसार नित्य स्थित ही दोन्ही ज्ञानी माणसाची लक्षणं आपल्याला समजायला हवी. आणि मग त्याच्याशिवाय म्हणजे ह्या दोन गोष्टींशिवाय जे काही आपण करतो आहे ते सगळं ठीक आहे, ते व्यवहार म्हणून आपण करत असो. पण अन्यथा म्हणजे इतर सगळं अज्ञानम, याच्या उलट ज्या गोष्टी आहेत त्या सगळ्या अज्ञात आहेत. म्हणजे ज्ञान नाही ते सगळं अज्ञान. म्हणून मगाशी आपण 14-64 कलाचा जो उल्लेख गेल्यावेळेला केला होता तो मुद्दा परत आत्ता एवढ्यासाठीच सांगितला की आपण ज्याला कला म्हणतो आहे त्या आवश्यक आहेत, नैयशातला भाग नाही, पण शाश्वत आनंदाच्या दृष्टीनं ते अज्ञान आहे असं भगवंत सांगतात. आता जर का ज्ञान नाही ते अज्ञान असं म्हटलं तर याचा अर्थ नेहमीच आहे की अहंकार आहे, दंभ आहे, सगळे षड्रिपू आहेत. 16व्या अध्यायात पुढे आपण आसुरी संपत्ती बघणार आहोत. त्या आसुरी संपत्तीच्या सगळ्या गोष्टी आहेत. किंवा आपण दासबोध अभ्यासला तेव्हा मूर्ख आणि परत मूर्खाची लक्षणं आपण पाहिले. हे सगळं जे की आहे ते अज्ञानामुळे घडणाऱ्या गोष्टी आहेत असा त्याचा अर्थ. तर आपण 7व्या श्लोकापासून 10व्या श्लोकापर्यंत 18 लक्षणं ज्ञानी माणसाची पाहिली आणि माऊलीने
ही माऊलींचा उल्लेख काय होण्यासाठी करायचा, तर ही लक्षणं माऊलींनी फार सविस्तरपणानं अनेक दृष्टांत देऊन आपल्याला सांगितलेले आहे. आपण जर फक्त गीतेचा अभ्यास करत असलो तरी माऊलींनी या अशा श्लोकांसाठी इतके दृष्टांत देऊन आपल्याला पटवून दिलं आहे की सामान्य माणसाला आत्मज्ञान होण्याचे म्हणजे निदान आपल्याला ते काय आहे ते नरदेह मिळालं आहे ते कळावंच अशी निदान उत्कंठा तरी नक्कीच निर्माण होईल असं होईल. एक दृष्टांत माऊलींचा सांगते की ज्ञानी माणसाला जो आत्मज्ञानी आहे, ज्याला हे आता कळलं आहे की त्याचं नित्यस्थित आहे तो त्याच्यामध्ये, त्याचं एकच उदाहरण माऊलींनी दिलेलं फक्त देते, सगळ्या उदाहरणात आत्ताशी रत्ते. ते म्हणतात की त्या ज्ञानी माणसाचा समजा कोणी सन्मान केला, कोणी त्याची स्तुती केली, त्याचे काही गुण सांगितले, म्हणजे त्याची जी काही योग्यता आहे त्याचं समजा कौतुक केलं, तर माऊली म्हणतात व्याधे रोधीला मृगू जैसा. व्याध म्हणजे तो शिकार करणारा, शिकारी जो आहे तो व्याध. तर व्याधे रोधीला मृगू जैसा, त्या शिकाऱ्याने जर हरणाला पकडल्यावर ते हरिण कसं घाबरतं, तसं हा जो आत्मज्ञानी आहे त्याच्याबद्दल कोणी काही कौतुकाचे उद्गार काढले तर त्याचं असं होतं, त्या घाबरलेल्या हरणासारखं होतं. इतकं त्याला त्याच्याबद्दल केलेलं कौतुक स्तुतीसुद्धा सहन होत नाही. आता हे उदाहरण मला वाटतं पुरेसं आहे. या उदाहरणाने आपल्याला कळेल की हा आत्मस्थित असणारा, आत्मज्ञानी असणारा, नित्यस्थित असणारा नेमका कसा असेल याची कल्पना आपल्याला येईल. आणि याच्या उलट जर स्वतःच सगळा आपला विद्येचा पसारा मांडतात, स्वतःच्या प्रसिद्धीसाठी काय धडपड करतात, हे सगळं अज्ञान आहे असं त्याचा अर्थ. आता अज्ञानी माणसाच्याबद्दल खरं तर काही बोलायला नको आहे. आणि तसं गीतेच्या श्लोकाचा विचार केला तर त्यावर काही फार भर दिलेलाच नाही आहे. माऊलीने त्याच्यासाठी पण खूप साऱ्या गोष्टी सांगितल्या, पण गीतेत की आपल्याला सांगितलं नाही. पण त्या अज्ञानी माणसाला या आत्मज्ञानाचं वावडं असतं. म्हणजे प्रपंचात गुंतलेली जी मंडळी आहेत त्यांना हे अध्यात्म आपला तासाभरातच ठीक आहे, याच्यापेक्षा जास्त नको असं वाटत असतं. कारण सतत समूहात, सतत गलबल्यात असं राहणं, लौकिक गोष्टींच्या बद्दल हौस वाटणं, जसं असं आपण नेहमी उदाहरण घेतो आपल्या ठाण्यासारख्या शहरात तर सतत एक्झिबिशन्स लागलेले असतात कुठे ना कुठेतरी, आणि मग स्वाभाविकच जरा चक्कर मारून येऊया अशा प्रकारची इच्छा होतेच सगळ्यांना. तर असंच आहे की असतं, काही कला अंगी असतात, काही असं बघावं असं वाटतं, काही लौकिक गोष्टी ज्या भोवताली घडत असतात त्या आपल्याला काहीच माहिती नाही, असं कसं असून चालेल. त्यामुळे पण हा जो नित्यस्थित असणारा आहे ना, त्याला या सगळ्याचं वावडं असतं. म्हणजे तो तुमच्याबरोबर जाणार नाही अशातला काही भाग नाही आहे, पण त्याच्यात त्याला इंटरेस्ट नसतो असं त्याचं बोलता येईल. म्हणजे अशा मंडळींना भगवंतानी अज्ञानी म्हणू दे, व्यवहारात आपण काय म्हणू की त्या तो नित्यस्थित आहे, तो कुठेही असू दे, कुठेही जरी असला तरी तो असतो त्या अनुसंधानात नित्यस्थित. त्यामुळे त्या ज्ञानी माणसाचं लक्षणं ही आपल्याला या पद्धतीने लक्षात घ्यायची. अर्थात या आपण या सगळ्या भगवंतानी अज्ञान ज्याला सांगितल्या त्या गोष्टी बाजूला करू, त्या थोडं आपण त्याचं दुर्लक्ष करू. आपण प्रयत्न करूया या ज्ञानप्राप्तीचा, नित्यस्थित असणाऱ्या ज्ञानी माणसासारखा आपल्याला ब्रह्मवस्तू परमात्मा जाणून जरी घेण्याचा आपण प्रयत्न करूया. पुढल्या 12व्या श्लोकामध्ये भगवंत अर्जुनाला सांगणार आहेत की या श्लोकापासून जरा नवीन विषय भगवंत सुरू करतात. म्हणजे क्षेत्रज्ञ योग हे आपल्या अध्यायाचं नाव आहे. क्षेत्राचं स्वरूप किंवा क्षेत्राचे विकार हे सगळं त्यांनी सविस्तर आपल्याला सांगितलं आहे. म्हणजे या सगळ्या 4 श्लोकाने जे आपण गुण पाहिले त्याच्या जन्म मृत्यू जरा व्याधी हे पण आपण समजून घेतलं आहे. म्हणजे हे टाळता येत नाही असं पण आपल्याला त्यांनी सांगितलं. त्यामुळे क्षेत्राचं म्हणजे या देहाचं कार्य, त्याचं कर्म, त्याच्या क्रिया यातले सगळे आपण दोषही जाणलेले आहेत. हे सगळं कसं दुःखमय आहे. म्हणजे आपल्याला माहिती संसारी सुखी झाला ऐसा देखिला ना ऐकिला, अनेक वेळा आपण ही ओळ नुसते आठवतो मनाशी. तर असं ह्या क्षेत्रज्ञांबद्दल, परमात्म्याबद्दल, देहाबद्दल माहिती आहे. या देह जाणणाऱ्या या परमात्म्याची जर माहिती करून घ्यायची असेल, त्याची एक माहिती करून घ्यावी अशी जिज्ञासा जरी निर्माण झाली तर मनात थोडं असं येतं, आधी सारखी तुलना होते. आपण कसं आहोत, आपलं थोडं असं आहे की आपण 2 in 1 आहोत. म्हणजे आपल्याला हे पण हवं आहे आणि हे पण हवं आहे असं थोडं आपलं आहे. आपलं देह जर म्हटला तर जड शरीर आहे, आणि ह्या शरीराला चेतना देणारा म्हणजे त्याला जीव म्हणा किंवा आपण असं म्हणू की आत्मा म्हणा किंवा चैतन्य म्हणा, हे दोन्ही मिळून आपण मी म्हणतो. हा देह आणि या देहाला आत्म्याला जी चेतना देणारी शक्ती आहे, आत्मा आहे, चैतन्य आहे, त्या शक्तीला आणि आपल्या देहाला मिळून आपण मी म्हणतो.
म्हणजे यातल्या शरीराला क्षेत्र म्हटलं आणि त्याला चालवणारी जी गोष्ट आहे त्याला आपण परमात्म्याचा अंश आहे. पंचप्राण म्हणा किंवा काय आत्मा म्हणा किंवा ते चैतन्य म्हणा, या दोन्ही मिळून आपण मी असा त्याचा उल्लेख करतो. तर आता इथे त्यांनी म्हटलं आहे की आता फक्त क्षेत्रज्ञाबद्दल विचार करायचा, देहाबद्दल विचार करायचं कारणच नाही आहे. कारण ज्या गोष्टी नाशिवंत आहेत त्याच्याबद्दल कशाला फार विचार करायचा. हे त्या क्षेत्रज्ञाला, म्हणजे क्षेत्रज्ञ म्हणजेच परमात्मा आहे, त्याला आपल्याला फक्त जाणायचं आहे, याचा आपल्याला विचार करायचा आहे. मग थोडंसं जरी अवघड वाटलं तरी ही सोपी गोष्ट आहे की दोन्ही मिळून आपण मी म्हणतो आहे. त्या मीतल्या आपल्या देहाबद्दलचा विचार आपला करून झाला आहे आणि ज्ञानी माणूस या देहाबद्दल विचार कसा करतो तेही आपलं बघून झालं आहे. आता जी जिज्ञासा आपली आहे ती तो जो काही ते जे काही चैतन्य आहे, ह्या देहाला चालवणारी जी गोष्ट आहे त्याच्याबद्दल माहिती करून घ्यायची. आता एक गोष्ट अशी झाली की मी वेगळा आणि हा देह वेगळा, हे तर नक्कीच झालं. ज्या दोन्ही मिळून आपण मी असं संबोधतो त्याच्यामधले दोन्ही भाग आपल्याला कळले. क्षेत्र पण कळलं आणि तो आतला चैतन्य पण कळलं. आता या खऱ्या मीला, खरा मी म्हणजे देह म्हणजे काही खरा मी नाही, तो देह चालवणारा जो कोणी आहे तो मी, याला आपल्याला याला आपल्याला जाणायचं आहे. कळलेलं तर आहेच, आता याला आपल्याला जाणून घ्यायचं आहे. आणखी एक गोष्ट आपल्याला नक्की कळलेली आहे की हा देह आत्ता आहे, किती काळ आहे हे आपल्याला माहिती नाही आहे. या देहातून काहीतरी निघून जातं आणि हा देह मृत होतो. ते जे काहीतरी निघून जातं म्हणजे जीव म्हणा, प्राण म्हणा, चेतना म्हणा, ते जे जातं ते माझं खरं स्वरूप आहे. मग ह्याला डेड बॉडी असं म्हटलं जातं. ते जे काही आहे जे निघून जाणारं ते काय आहे ते जाणण्यासाठी आपल्याला थोडा अभ्यास करायचा आहे. साधना म्हणतात म्हणजे काय, तर ते जे काय निघून जातो त्याचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. मग आपल्याला क्षेत्र, देह, शरीर हे दिसणार आहे त्यामुळे ते आपल्याला कळलं आहे. इंद्रियांना जाणवणार आहे त्यामुळे ते आपल्याला माहिती आहे. हे कळायला काही साधना लागत नाही. फार तर डॉक्टरी शिक्षण जे घेतात त्यांना आणखीन या देहाबद्दलची माहिती कळत असेल, पण आम्हाला सुद्धा देहाबद्दलची माहिती इतक्या प्रमाणात कळते. पण जे दिसत नाही, इंद्रियांना पण जाणवत नाही, अशी जी सूक्ष्म गोष्ट आहे ती चेतनाशक्ती, ती प्राणशक्ती समजण्यासाठी आपल्याला काय करायला हवं, तर सूक्ष्म बुद्धी करायला हवी, बुद्धीची एकाग्रता करायला हवी. असं सूक्ष्म एकाग्र बुद्धी केली तर आपल्याला हे ज्या 5 श्लोकांमध्ये 20 गुण दिले त्या 20 गुणांचा आपण अभ्यास केला तर आपल्याला या 20 गुणांच्या सहाय्यानं हे परमात्म तत्त्व काय आहे ते भगवंतांनी अर्जुनाला सांगितलं आणि अर्जुनाला या 5 श्लोकामध्ये कळलं. तो आपल्याला सुद्धा हे कळण्याची शक्यता आहे. आता आपल्या लगेच मनात येईल आम्ही सगळे 20 गुण ऐकले, आम्हाला काहीच कळलेलं नाही, मग आता पुढं जायचं की नाही. भगवंतांनी अर्जुनाला सांगितले, आम्ही आपले ठीक आहे, आम्ही ते वाचले, ऐकले, प्रयत्न केला, पण आम्हाला काही कळलेलं नाही. हे सगळे 20च्या 20 गुण नुसते ऐकण्यापुरते ठीक आहेत, पण आत्मज्ञान होण्यासाठी आता अर्जुनाला ते सगळं कळलं आहे, आम्हाला नाही कळलं, पुढे जायचं की नाही असा मनात आमच्या प्रश्न आहे. काही श्लोकांच्या तिथे आपण अडतो आणि असं वाटलं बाजू राहतात, हे काय आपल्या बसकी बात नाही आहे. आणि मग असं म्हणून आपण विषय सोडून देतो की काय, तर तसं नाही आहे. पुन्हा हे आठवायचं. हे जे काही 5 श्लोकांमध्ये 20 गुण ठीक आहे, ज्ञानी माणसाचे, योगी माणसाचे, क्षेत्रज्ञाचे असे सांगितलेले आहेत, पण ते पुन्हा आठवायचे. कारण या अध्यायाची जी सुरुवात आहे ना ती इदम ह्या शब्दाने झालेली आहे. इदम शरीरम कौंतेय क्षेत्रमित्यभिधीयते अशी आपली सुरुवात आहे अध्यायाची. तर या इदम या शब्दाने सुरुवात झाली. इदम म्हणजे काय, तर जे आपल्याहून वेगळे आहे. म्हणजे आता असं आहे की हा मोबाईल वेगळा आहे, हे गीतेचं पुस्तक आहे वेगळं आहे, हे सगळं पंख्याचा रिमोट आहे हा वेगळा आहे, या सगळ्या वस्तू वेगळ्या आहेत हे आपल्याला सहज कळतं. आता ही एखादी गोष्ट घेतली, समजा मोबाईल बंद पडला आणि तर काय होईल, तर मी बंद पडत नाही, एखादी वस्तू बिघडली माझ्या सभोवताली ज्या मला जरुरीच्या आहेत अशा वस्तू समजा बिघडल्या तर एक तर त्या मला दुरुस्त करून परत वापरात आणता येतील किंवा अगदीच नाही दुरुस्त झाल्या तर आपल्याला त्या नवीन आणता येईल. तसंच या देहाबद्दल आपण म्हणू की हा देह दुरुस्त झाला तर ठीक आहे, त्याच्याकडून परत कार्य करून घेऊ, पण समजा नाही झाला तर नवीन घ्यायचं आहे. असं या गोष्टीकडे आपल्याला पाहिलं ते सांगतात. आता हे सगळं जर आपण तत्त्वज्ञानाच्या चौकटीत बसवलं तर सब्जेक्ट आणि ऑब्जेक्ट असं आपल्याला कळतं किंवा ज्ञाता आणि ज्ञेय, द्रष्टा आणि दृश्य असं आपल्याला दिसतं. द्रष्टा म्हणजे मी आणि दृश्य म्हणजे समजा आता आपण उदाहरण घेतलं तर मोबाईल किंवा आता हे डायरी, पेन ह्या ज्या वस्तू आहेत त्या दृश्य स्वरूपात दिसत आहेत आणि द्रष्टा कोण आहे, बघणारा कोण आहे, तर मी आहे.
किंवा ज्ञाता कोण आहे तर मी आहे, जाणणारा कोण आहे मी आहे. काय जाणायचं आहे तर ही वस्तू, काय पुस्तक आहे, पेन आहे, मोबाईल आहे, टेबल आहे, खुर्ची आहे, पंखा आहे, या सगळ्या ज्या वस्तू आहेत त्या दृश्य आहेत. म्हणजे याला आपण मला म्हणायचं सब्जेक्ट, या सगळ्या ज्या आहेत त्या ऑब्जेक्ट. आता हे जे की दृश्य किंवा काय म्हणायचं दृश्य, ज्ञेय, ऑब्जेक्ट, या ज्या सगळ्या गोष्टी आहेत या सगळ्या निर्माण केल्या गेल्या आहेत. निर्माण झाल्या, काही काळ राहिल्या आणि मग त्या काही काळाने त्यांचं जीवन संपलं, जुन्या झाल्या, टाकून दिल्या, असं होतं. आपल्याला माऊलीचा उपज येते ना असे, जन्माला येणारं प्रत्येक गोष्ट जाणारच आहे. निर्माण झालं, काही काळ राहिलं आणि ते जाणार, हे तर आहे. अगदी हाच विचार आपल्याला देहाबद्दल करायला सांगितला आहे. आता हे पण आपल्याला कळलं की जन्माला आलं आहे ते जायचंच आहे. आणखीन एक गोष्ट आपल्याला माहिती आहे की या निर्माण झालेल्या ज्या वस्तू आहेत या सगळ्या वस्तूला नाव आहे, आकार आहे. आणि नुसतं नाव आकार नाही तर त्याचं त्या नावा आकार म्हणजे हीच वस्तू. पुस्तक म्हटलं की पुस्तकच, पंखा म्हटलं की पंखाच, पेन म्हटलं की पेनच. याला आपल्याला ही म्हणजे दुसरी नाही हे पण आपल्याला कळतं. मोबाईल म्हणजे पुस्तक नाही, पुस्तक म्हणजे पेन नाही, डायरी पेन म्हणजे डायरी नाही, असं आपल्याला कळतं. इदम, आणखी हा जो शब्द वापरला आहे इदम शरीरम, हे जे ज्याबद्दल बोललं जात आहे ते आणि तेच, हा त्याचा अर्थ आहे. आणखी असं आहे की या इदमला म्हणजे या वस्तूला दुसऱ्या वस्तूची जाणीव नाही. या मोबाईलला पुस्तक कळत नाही आहे, या पुस्तकाला पंखा कळत नाही आहे, एकमेकांची कसलीही जाणीव यांना नाही आहे. आणखीन असं आहे की या प्रत्येक वस्तूचा प्रवास म्हणजे या ज्या सगळ्या वस्तू दृश्य ज्या आहेत त्या सगळ्या वस्तूंचा जो प्रवास आहे, निर्मिती झाली आहे, काही काळ त्या इथे राहणार आहेत, त्यांचा विनाशाकडेच प्रवास सरकत जातो आहे. याला इदम. आता भगवंतांनी या इदम नंतर शरीरम शब्द वापरला. आत्ता जरी मी किती ह्या सगळ्या वस्तूंबद्दल बोलत असले तरीसुद्धा त्या सगळ्या गोष्टी आपल्या शरीराला लागू होतात. इदम शरीरम कौंतेय, अर्जुना, हे जे शरीर आहे या सगळ्या गोष्टी आत्ता ज्या आपण वस्तूंना लावल्या त्या सगळ्या आपल्या शरीराकडे. जसा माझा मोबाईल, जसं माझं पुस्तक, तसंच माझं शरीर आहे. म्हणजे आत्ता म्हटलं जसं की मोबाईल बिघडला, समजा त्याला दुरुस्त करण्याचा काही प्रयत्न करू पण नाही होत आहे असं कळलं तर नवीनच आणावं लागेल. तसं आपलं आहे की आता ते मोबाईल बिघडल्याचं दुःख होईल, कारण तसं आपल्या शरीर टाकताना दुःख होईल. शरीराला काही झालं तर दुःख व्हायला हरकत नाही आहे. पण मोबाईल दुरुस्त होत नाही आणि टाकून दिला, दुसरा आणला. पुस्तक ओलं झालं, आता पुन्हा त्या पुस्तकाचा उपयोग नाही, मग दुसरं आणलं. तसं पुस्तक, मोबाईल जसं आपण दूर करू शकतो तसं आपलं शरीर दूर करता येईल का याचा अभ्यास करायचा आहे. बोलायला तर सोपं आहे, कारण हे माझं शरीर आहे म्हटलं, माझं पुस्तक, माझा मोबाईल, तसं माझं शरीर. तर ह्या माझ्या गोष्टी जशा मी सहज बाजूला केल्या आणि नवीन आणल्या तसं माझं शरीर बाजूला करून नवीन आणलं आहे. हे करता येईल का? आणि हे करता येण्याचा अभ्यास म्हणून या 20 गुणांचा अभ्यास आहे, असा त्याचा अर्थ. मग इदम शरीरम अशी सुरुवात केली तर हे स्थूल देह आहेच. म्हणजे अगदी त्या पंचकोशांचा विचार केला तर त्याला अन्नमय कोश म्हणतात. मग 5 ज्ञानेंद्रिय, 5 कर्मेंद्रिय, 5 प्राण, मन, बुद्धी, आपण सगळं पाहिलं. ही जी 17 तत्त्व आहेत या 17 तत्वांनी आपलं सूक्ष्म शरीर बनलेलं आहे. ते सगळं ह्या इदममध्ये येतं. एक इदम जे कौंतेया, जे शरीर, ते जे इदम आहे याच्यामध्ये सगळं येतं. मग सूक्ष्म शरीर म्हणजे आणखीन काम, क्रोध, हे सगळे जे काही विकार आपले आहेत ते सगळे येतात. ते इदम शरीरम असं म्हटलं की ह्या सगळ्या गोष्टी त्याच्यात आल्या. आणि मग आपला स्वभाव, आपली प्रकृती, आपली वृत्ती, आपल्या सवयी ह्या पण सगळ्या येतात. आपण पाहिलं होतं, आपल्याला आठवत असेल, मला असंच लागतं, अशा कॅटेगरीमधल्या अनेक गोष्टींचं आपण उदाहरण घेतलं होतं की चहा अगदी कडकडीत लागतो किंवा नाही माझा गारच होऊ दे. ह्या सगळ्या ज्या आहेत त्या सवयी, हे सगळं जे की आहे याला आपण आनंदमय कोश म्हणतो. जसं स्थूल शरीर अन्नमय कोश आहे तसं ह्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत या आपल्या सवयी किंवा आपल्या वृत्ती किंवा आपली प्रकृती, आपला स्वभाव, याला सगळ्याला आपण आनंदमय कोश म्हणतो. आता ह्या कोशात लपवलेली वस्तू आहे, कोशात लपवलेली वस्तू आहे त्याला आत्मा म्हणायचं. स्थूल सूक्ष्म कारण याच्यामध्ये लपवलेली आहे तसं आत्मा म्हणायचं. म्हणजे असं असतं ना की जे महत्त्वाचं आहे ते झाकून ठेवतात, त्यामुळे जे आत्मतत्व आहे ते महत्त्वाचं आहे त्यामुळे ते झाकून ठेवलं आहे. त्या आत्म्याला, त्या परमतत्वाला भगवंत आपल्याला समजावून सांगतो आहे. आता वारंवार सांगितलं ह्याचं वर्णन करता येत नाही. ह्याला जाणण्याच्या काही पद्धती ऋषीमुनींनी आपल्याला सांगितले आहेत. ऋषीमुनींनी त्या स्वतः करून बघितलेल्या आहेत, त्यांचे अनुभव सांगले आहेत. पण हे प्रत्येकाने करण्याची गोष्ट आहे.
म्हणजे फार तर डायरेक्शन देतात ऋषीमुनी, कशा मार्गाने जा ते आपल्याला सांगतात. न्यायशास्त्रामध्ये एक चंद्रशाखा न्याय असा सांगितलेला आहे. चंद्रशाखा न्याय म्हणजे काय, तर आकाशामध्ये चंद्र आहे, झाडाची फांदी कशी जाते आहे ते सांगण्यासाठी खुणा सांगितला, किंवा समजा एखाद्या झाडावर पक्षी आहे तर आपण दुसऱ्या माणसाला तो पक्षी दाखवण्यासाठी काही काही खुणा सांगतो. अरे बघ ना, ती भाजी उजवीकडे गेलेला, त्याच्यावर बघ ते 2 पानं आहेत ना हिरवे, आता रंग पण हिरवा असतो, तो छोटासा पक्षी असतो, तो चटकन आपल्याला दिसत नाही. मग त्या ज्या आपण खुणा सांगतो आणि त्या दिशेकडे त्याला पाहायला वगैरे सांगतो, हां तेच बरोबर आहे त्याच दिशेकडे बघ, आता बघ तो पक्षी थोडासा आपल्याकडे चोच करून बसला आहे वगैरे आपण वर्णन करतो. मग एकदाचा तो आपल्याबरोबर कोण असेल त्याला ते दिसतं. असं जे त्याला चंद्रशाखा न्याय म्हणतात, ऋषीमुनी जे शोधून काढल्या, तर अशा त्या खुणा सांगतात, डायरेक्शन ते आपल्याला देतात. कशाची? या आत्मज्ञानाची. जो तो ज्याचा त्याचा अनुभव ज्याला त्याला घ्यायचा आहे, ज्याला त्याला आपला पक्षी आपल्या डोळ्यांनी बघायचा आहे, परंतु ते ऋषीमुनी आपल्याला खुणा मात्र सांगतात. परमतत्वाकडे पाहायचं कसं ते भगवंत आपल्याला सांगतात. आता भगवंताचं हे असं आहे की कसं भगवंताला पाहायचं आहे ना, तर भगवंताला पाहायचं आहे त्याच्याकडे कसं पाहायचं, त्याचा निर्देश ज्ञेयम यत् तत् प्रवक्ष्यामि दुसऱ्या पुढल्या श्लोकाने दिला. आता ह्या काय करायचं ते आपल्याला कळलं आहे. 12व्या श्लोकामध्ये ते आपल्याला निर्देश करतात, म्हणजे ह्या अशा खुणांनी भगवंताला, त्या आत्मतत्वाला आपल्याला पाहायचं आहे ते सांगणार आहे. ज्ञेयम यत् तत् प्रवक्ष्यामि यज्ञात्वा मृतबुध्यते अनादिमत्परम ब्रह्म न सत्तन्ना सदुच्यते. यज्ञेयम काय जाणायचं आहे, ते जे योग्य आहे, ते जाणण्यास योग्य आहे ते. तत् ज्ञात्वा जे काही जाणायचं योग्य आहे ते जाणून, ज्ञात्वा म्हणजे जाणून. अमृतम अश्नुते अगदी परमानंद होतो. किती साधी गोष्ट आहे ना. जे जाणण्यास योग्य आहे ते जाणलं की आनंद होतो. आता ही तर व्यवहारातली पण गोष्ट आपल्याला सहज कळते की एखादी गोष्ट आपल्याला कळायला हवी, ती कळली की आनंद होतो. आपण आता आत्मज्ञानापर्यंत ती गोष्ट लावायची बरोबर आहे, पण एखादी गोष्ट आपल्याला कळायला हवी आणि ती कळली की आनंद होणं हे अगदी स्वाभाविकच आहे. तेच त्यांनी सांगितलं, यज्ञेयम जे जाणणं योग्य आहे, तत् ज्ञात्वा ते जाणलं की अमृतम अश्नुते म्हणजे परमानंद होतो. तत् प्रवक्ष्यामि ते मी तुला सविस्तर सांगतो. भगवंत अर्जुनाला म्हणतोय ते मी तुला सविस्तर सांगतो की जे जाणलं ते जाणलं असता परमानंद होतो, ही गोष्ट मी तुला सविस्तर सांगतो. आणि अनादिमत तत्परम ब्रह्म अगदी अनादी असणाऱ्या त्या परब्रह्माला न सत उच्चते न असत. त्याला सत हे म्हणता येत नाही आणि असतही म्हणतात नाही. ते आहे असं पण म्हणता येत नाही आणि ते नाही आहे असं पण म्हणता येत नाही. कसं कोड्यात बोलला आहे भगवंत ते आपल्याला समजून घ्यायचं आहे. आता म्हणतो आहे असं की मी अशी गोष्ट तुला सांगणार आहे की ती जाणली असता परमानंद होईल. सांगणारे म्हणतो मी ते तुला जे ज्ञेय जाणण्यास योग्य आहे ते जाणलं की परमानंद तुला प्राप्त होईल, हे मी तुला सविस्तर सांगणार आहे असं म्हणतो आहे. आणि मग पुढे असं म्हणतो आहे की हे अनादी आहे आणि अनादी असणाऱ्या सगळ्यांच्या आधी असणाऱ्या त्या परब्रह्माला सत पण म्हणता येत नाही आणि असत पण म्हणता येत नाही. आता सत म्हणजे काय, ते आहे असं पण म्हणता येत नाही आणि ते नाही आहे असं पण म्हणता येत नाही. हे सगळं कोड्यातलं आहे, त्याचा विचार आपल्याला करायचा आहे, समजून घ्यायचा आहे. अनेक मंडळी आपल्याला समजून देण्यासाठी त्यांच्या मदतीने आपण प्रयत्न करणार. आता भगवंतांनी मी तुला सविस्तर सांगतो असं म्हटलं आहे. नुसतं सविस्तर सांगतो असं नाही, तर भगवंताचं अर्जुनावर असं प्रेम आहे की भगवंत म्हणजे तुला कळेल असं मी सांगणार आहे. सविस्तर म्हणजे काय, तुला कळेल असं मी सांगेन, जाणण्यास योग्य असणारी गोष्ट मी तुला सांगतो असं म्हटलं. यज्ञेयम जाणण्यास योग्य असणारं म्हणजे ही परमेश्वर वस्तू काय आहे ती तुला जाणता येईल, जाणलीच पाहिजे, कारण तेच आपलं खरं स्वरूप आहे. त्यामुळे ही जाणण्यास योग्य असणारी गोष्ट मी तुला सगळी सांगतो. आता व्यवहारामध्ये प्रापंचिक गोष्टीमध्ये आपण कितीही जरी जाणलं तरी काहीतरी राहतंच. आपल्याला असं वाटतं यातलं मला सगळं येतं आहे असं जरी वाटलं तरी प्रत्यक्षात तसं नाही. जसं आपण या अभ्यासाला सुरुवात करताना 14 विद्या 64 कलांबद्दल बोललं की हे सगळं जे की आहे ते ज्ञान, बाकी सगळं अज्ञान. तसं इथे पण आपल्याला कळेल की जे जाणायचं ते एखादी गोष्ट व्यवहारामधली सगळीच्या सगळी कळली आहे असं होऊच शकत नाही. म्हणजे अगदी काहीतरी त्याच्या पुढे असतं. एखादी समजा आपण कला धरली तर किंवा क्रीडा कला कुठलीही घ्या तर त्याच्यामध्ये केलेली प्रगती अजूनही पुढे जाता येतं. आपलंच केलेलं रेकॉर्ड आपल्याला बोलता येऊ शकतं. त्यामुळे या कुठल्याही क्षेत्रामध्ये
आता ह्याच्या पुढे आणखीन काहीच नाही असं असूच शकत नाही. जे आपल्याला या श्लोकामध्ये भगवंत सांगतायत की अर्जुना, जे ह्याच्या म्हणजे हे तुला मी सांगतो, आणि अनादी असणाऱ्या त्या परब्रह्माला एकदा जाणलं की अन्य काही जाणायचंच राहत नाही. असं तर कुठल्याच बाबतीत होऊ शकत नाही. कितीही आपण प्रगती केली तरी त्याच्याही पलीकडे काहीतरी आहेच असं आपल्याला दिसतं. त्यामुळे कुठल्याही गोष्टीला असा फुलस्टॉप नाही आहे. आत्मज्ञानाच्या बाबतीतला तो फुलस्टॉप काय आहे ते आपल्याला जाणून घ्यायचा आहे, आपल्याला समजून घ्यायचं आहे. आपण ज्याला मला माहिती आहे असं आपण म्हणतो की एखादी गोष्ट हो मला माहिती आहे, मी याच्यावर, पण मला माहिती आहे असं जरी म्हटलं आपण तरी त्याबद्दलचं संपूर्ण ज्ञान आपल्याला झालेलं नसतं. त्या पलीकडे काहीतरी, जसं आपण एखादी डिग्री, आता समजा मी म्हटलं की मी MA झाले, तर MA झाले म्हणजे काय, मला त्या क्षेत्रातली सगळीच्या सगळी गोष्ट काय माहिती आहे अशातलं काही नाही, संपूर्ण ज्ञान मला झालं असं नाही की किंबहुना अगदी काय तर 60-70% मार्क जरी मिळाले असले तरी 60-70% त्यावेळेला त्या 3 तास पेपर लिहिला, त्या पेपरमधलं ते ज्ञान फक्त प्राप्त झालं, बाकी काहीच नाही, बाकी सगळं अज्ञानच. म्हणजे ह्या सगळ्या भौतिक व्यावहारिक क्षेत्रातलं, लौकिक क्षेत्रामध्ये आपण काहीतरी मिळवतो असं म्हटलं तरी कायमस्वरूपी सगळंच्या सगळं 100% आपल्याला मिळत नाही. अगदी सुखसमाधान आनंदाच्या बाबतीत तेच आहे की तो जो काही आहे त्यामुळे व्यावहारिक भौतिक गोष्टींमधलं सुखसमाधान आनंद जो असतो तो हा तितक्याच प्रमाणातला असतो, आणि आपण ज्या याचा पाहतो आत्मज्ञानाचा आनंद तो मात्र शाश्वत स्वरूपाचा आहे. असा दोघांमधला फरक आपल्या लक्षात येईल. हल्ली आपल्याला असं दिसतंच की आनंद समाधान हा कोणाजवळच नाही आहे अशातलं असंच वाटायला लागलं आहे. लाखो रुपये महिना मिळवणारी मंडळीसुद्धा त्यांना त्यांच्या कामाचा स्ट्रेस असतो, त्यांना त्यांच्या नोकरीतले नोकरीत टिकेल की नाही वगैरेचा पण स्ट्रेस असतो, आपल्याला मिळेल की नाही प्रमोशन, का आपल्याबरोबर काम करणारा हा आपला मित्र म्हणावा का शत्रू म्हणावा, निरनिराळे प्रश्न त्यांना असतात, किती प्रश्न असतात. त्यामुळे त्यांना खूप मानसिक ताण त्यांना सोसावा लागतो असं वर्णन आपल्याला ऐकायला मिळतं. त्यामुळे या लौकिक ह्याच्यामध्ये मिळणाऱ्या गोष्टी आणि गमावणाऱ्या गोष्टींचा विचार केला तर शाश्वत सुख, शाश्वत समाधान, आनंद हा मिळणं शक्य नाही. इथे मात्र आपल्याला अध्यात्मशास्त्र जे भगवंताशी एकरूप असं व्हावं असं सांगताय, त्याचा विचार केला, ते जाणलं, ते आपण समजून घेतलं, त्याचा एकदा आपण अनुभव घेतला की मग आपली बुद्धी त्या परमेश्वराची स्थित होते, तिथेच राहते, अनुसंधानात राहते, मग आणखीन काही मिळवायचं राहतच नाही. आणि मग कुठलाही प्रसंग असो, भोवताली कोणीही मंडळी असू देत, कुठलीही परिस्थिती असू दे, त्याच्यापासून काहीच आपल्याला आज ज्याच्या आनंदच आहे त्याला बाहेर काहीही वेगळं असू दे त्याच्या आनंदाला जराही काही त्या आनंदापासून तो बाजूला होत नाही असं दिसतं. म्हणजे तो एकदा त्या परमात्म्याशी जोडला गेलेला असला की परिस्थिती काहीही जरी असली, भोवतालचं वातावरण काही असलं, माणसं आपली परकी कोणी असली तरी त्याच्या त्या आतल्या आनंदाला काहीही इजा पोचत नाही असं दिसतं. परमात्म्याशी एकदा तो जोडला गेला की मग व्यवहार काही असू दे, संसारात तो असो नसो, इतकंच कशा तो एकांतात असो या लोकांतात असो, कुठेही असू दे, त्याच्या आतमध्ये असणाऱ्या शांती समाधानाचा अनुभव त्याला कायमचा आलेला असतो असा त्याचा अर्थ. आता आपण स्वतः परमेश्वराचे अंश आहोत असं वारंवार भगवान सांगतो आहे की शोधायचं आहे कुठे, आपण प्रत्येकजण आपल्या प्रत्येकामध्ये, प्रत्येक वस्तूमध्ये, प्रत्येक व्यक्तीमध्ये, कणाकणामध्ये भगवंत आहेच आहे असं आपण सारखं करतो. पण होतं कसं, आपण आपल्या स्वतःला हा देह समजत असल्यामुळे आपण आपल्याला मर्त्य समजतो, आपण आहोत आणि नाहीत असं आपण आपल्याबद्दल बोलतो. एकदा का हे परमात्म तत्त्व आपल्याला समजलं, ते जाणलं, तर हे जाणलं की अमरत्वाचा किंवा अमृत स्वरूप, समज का भगवंतानी शब्द वापरले, अमृत स्वरूपाचा अनुभव येईल. म्हणजे काय होईल, जसं आपण म्हणू की सूर्य उगवला म्हणजे काय झालं, तर परमेश्वरच आहे, सूर्य उगवतो, सकाळ होते, म्हणजे परमेश्वरच सूर्य रूप घेऊन आपल्याला प्रकाश उष्णता देतो, परमेश्वरच वाफ बनतो. हे जे सृष्टीचक्र चालतं हे सगळं परमेश्वरच चालवतो. परमेश्वरच पाण्याची वाफ करतो, वाफेचं ढग करतो, ढगातलं पाणी येतो, पाऊस पडतो, पावसाचे उपाय तोच सगळं हे करतो. तोच या सस्यश्यामला भूमीमधून अन्नधान्य तयार करतो. आणि मग असं जे तोच करतो, हे सगळं तोच करतो, तोच सूर्य, तेच पाणी, तेच ढग, तेच पाऊस, तोच पुन्हा बीज धान्य, हे सगळं तोच आहे असं म्हटलं तर म्हणून तोच सत आणि तोच असत. काय आहे त्या परमेश्वराबद्दल नेमकेपणा सांगायचं तर काय असं सांगता येतं. त्यामुळे हा पण ते, तो पण, हा पण, असं सगळं आपण वर्णन करता येतं. निर्गुण निराकार तत्व असं त्या ईश्वराला म्हटलं तर त्याला एका शब्दात कसं गुंतवून ठेवणार.
फक्त सूर्य म्हणजे देव का, फक्त पाऊस म्हणजे देव का, फक्त पृथ्वी म्हणजे देव का, असं नाही म्हणता येणार. त्या परमात्म्याचं वर्णन कुठल्या एका शब्दात करता येत नाही आहे, कारण त्याचं एक रूप नाहीच आहे. अनंत रूपाने नटलेला तो आहे. मग आता अनंत रूपाने नटलेला, आणि म्हणून मग आपल्याकडे सुद्धा देवांची जी कल्पना आहे, कोणी गणपतीचा उपासक असेल, कोणी शिवाचा असेल, कोणी देवीचा असेल, कोणी मारुतीचा असेल, तर हे सगळं जे की अनेक रूपांनी हा भगवंत नटलेला आहे. मग त्याच्यासाठी आपल्याला संत चरित्रातल्या गोष्टींचा आधार घेऊन हे तत्त्व आपल्याला मान्य करून घ्यावं लागतं की खरंच भगवंत अनेक रूपांनी नटलेला आहे. त्याला कुठेही असं ते तत्त्व एकच आहे. परमात्मा तत्त्व आहे, भगवंत हे तत्त्व आहे. मग त्याला तुम्ही काही म्हणा. मग आम्ही कसं म्हणतो की आमच्या मदतीला धावून आलेला कोणी असेल, त्याला तू पण देवासारखा धावून आला असेल, त्याला पण आपण देव मानतो. आपल्या घरातल्या सगळ्या वस्तूला आपण देव मानतो. पाय लागला एखाद्या वस्तू तरी आपण देव मानतो. आपल्या घरातली स्वच्छता करणाऱ्या केसुरीला पण आपण देव मानतो. आपण घरामध्ये ज्या चुलीवर अन्न शिजवतो त्याची पूजा करतो, त्यालाही आपण देव मानतो. दारामध्ये येणाऱ्या कावळ्याला पण रोज आपण काहीतरी घालतो, त्यालाही आपण जणू की आपला पाहुणा चाललेला आहे आपल्या घरात असं मानतो. अशा अनंत गोष्टी आपल्या संस्कृतीने आपल्याला देऊन दाखवून दिलेल्या आहे की या सगळ्यामध्ये देव आहे. त्यामुळे एकच एक असं रूप त्या देवाचं नाही, हे समजून घेण्याची गोष्ट आहे. नरहरी सोनार शिवभक्त होते, सगळ्यांना कथा माहिती आहे, आठवण फक्त करून देणार आहे. हा मुद्दा आपल्याला पटवून देण्यासाठी फक्त गोष्ट आठवायची की तो शिवभक्त होता, म्हणजे शैव होता. त्यावेळेला शैव वैष्णवांच्यात इतका वाद होता की खरं जर काय भगवंताचं रूप आहे ते कळलं नसेल तर हे असे वाद होतात. आणि मग शिवभक्त असल्यामुळे पांडुरंगाचं नाव पण तो घेत नव्हता. नरहरी सोनार पांडुरंगाचं नावही घेत नव्हता, कारण त्याच्यामध्ये शंकर हाच एकमेव देव, बाकी नाही. विठ्ठल वगैरे कोणी नाही, आम्ही मानत नाही त्याला. आणि मग नरहरी सोनाराला आपल्याला माहिती आहे की त्या वाकबगार होता, दागिने बनवण्यामध्ये त्याच्यासारखं कोणीच नव्हतं. आणि मग त्याला विठ्ठलाचे दागिने बनवायला सांगितले. तो मला मी नाही बनवणार. तर खूप प्रयत्न केला की नाही तूच बनवायला पाहिजे, तुझ्यासारखा कारागीर दुसरा कोणी नाही. पण मी माप नाही त्याचं घ्यायला जाणार, त्याच्याकडे मी जाणारच नाही, विठ्ठलाकडे मी जाणारच नाही. आणि मला नरहरी सोनाराने सांगितलं तुम्ही तुमचे ते मापं घेऊन या, त्या मापाप्रमाणे मी करून देईन. काही केल्या कंबरपट्टा काही पांडुरंगाला बसेना. 2-3 वेळा करून झालं, उपयोग झाला नाही. आणि मग भगवंताला ना असे जी मंडळी असतात त्यांना चमत्कार दाखवूनच त्यांना जाणीव करून घ्यावी लागते की अरे सगळीकडे एकच एक भगवंत भरलेला आहे. तुझा शंकर काय आणि ह्यांचा विष्णू काय, सगळे एकच आहे. शैव वैष्णव हा काही भेद नाही आहे. आणि खरोखरच डोळ्याला पट्टी बांधली नरहरी सोनाराने आणि मला मी त्याच्याकडे बघणार नाही, पण ठीक आहे मी डोळ्याला पट्टी बांधून त्याचं माप घेतो आणि मग मी त्याचा कंबरपट्टा तयार करेन. आणि मग नरहरी सोनाराने तसं केलं. आणि मग लक्षात आलं त्याच्या माप घेताना की अरे आपल्याला हाताला स्पर्श जो होतो आहे तो गळ्यामध्ये साप असल्याचा, हातात डमरू असल्याचा आणि गंगा वाहते असा गार पाण्याचा असा स्पर्शाचा अनुभव येतो आहे. आपल्याला पांडुरंगाला माप घेतो आहे आणि दिसतोय मात्र शिव. आणि मग पट्टी काढून घेतलं परत पांडुरंगाचं रूप. असंच एक की ऐशाही भगवंतांनी दाखवून दिलं की सगळीकडे एकच आहे. हा विचार आपल्याला खरं म्हणजे की त्याला एका ह्याच्यात बांधून ठेवता येणार नाही. परमात्मा स्वरूप जे आहे त्याचं एका ठिकाणी आपल्याला दिसणार नाही. परमेश्वर अनेक रूपाने नटलेला आहे. लहान मोठा, काळा गोरा, उंच बुटका काहीच सांगता येणार नाही. म्हणून त्याला भगवंतानी वेळेस सत नाही आणि असत नाही. आता सत म्हणजे काय, त्याचं अस्तित्व. आता अस्तित्व म्हणजे असणं. आता तो आहे म्हणावा तर दिसत नाही, तर नाही म्हणावा तर तो आहे, अशी काहीतरी ह्याची गडबड आहे. त्यामुळे हे समजून घेणं, परमात्मा वस्तू ही ज्ञेय आहे, जाणण्याची आहे, प्राप्त होण्याची आहे. आत्मज्ञान हा एकच मार्ग आहे परमात्मा वस्तू कळण्याचा. आत्मज्ञान झालेल्या माणसालाच ही परमात्मा वस्तू काय आहे, सगळीकडे ईश्वर कसा भरलेला आहे ते कळेल. आत्मज्ञान प्राप्त झालं नाही तर काही हे कळणार नाही. म्हणून ते ज्ञान प्राप्त करून घ्यावं. ईश्वर सगळीकडे आहे, तो ह्याच आकारात, ह्याच रूपात, ह्याच नावात, ह्याच ठिकाणी असं त्याचं काहीच नाही आहे. नित्यानंदामुळे तो मग्न आहे. त्यामुळे त्या परमात्म्याला बघायचं आहे. शिवाय शब्द वापरला आदी नाही म्हणजे त्याची उत्पत्ती नाही. आदी नाही म्हणजे तो आहेच आहे ना, त्यामुळे त्याची उत्पत्ती नाही, त्याला कसलीच उपाधी नाही. आता नाही म्हटलं तरी ते ह्या विश्वरूपाने नटलेलं आहेच. या विश्वामध्ये असणाऱ्या अनंत गोष्टींमुळे तो आहेच. आहे म्हणावे तर दाखवता येत नाही, कारण या सगळ्या विश्वामध्ये दिसणाऱ्या गोष्टींना त्याचं उपयोजन असणारं नाव आहे, आकार आहे. त्यामुळे त्याला आपण त्या वस्तूचं नाव देतो आणि त्याच्यातच तो भगवंत आहे म्हणतो. त्यामुळे त्याला सत म्हणावं का असत म्हणावं, तर तो सत पण आहे आणि असत पण आहे. शब्दात त्याला सांगता येत नाही. वेदांना सुद्धा त्यांनी कुंठित केलं आहे. वेदसुद्धा त्याची व्याख्या करू शकले नाही आहे.
जसं असतं ना, उदाहरण नेहमी दिलं जातं, एकच माती, त्या मातीचे विविध आकाराचे हे बनवलेले असतात. तर त्याला आकार वेगळा वेगळा असतो, नावं वेगळी वेगळी असतात, हे सगळं बरोबर आहे. त्याचा उपयोग वेगवेगळ्या कारणासाठी केला जातो, पण मातीच असते. तसं ह्या परब्रह्माचं आहे. त्याला त्या परब्रह्म म्हणून काही वेगळं दाखवता येणार नाही. हे सगळं विश्व जे की नटलेलं आहे ते परब्रह्माचंच आहे. हे वर्णन भगवंतानी पुन्हा एकदा ह्या निमित्तानं सांगितलं. हे जर कळलं तर आपल्याला कळलं. आता ह्याच्यामधून आणखीन पुढे उदाहरण देताना भगवंताचं झालं की आता हे परमात्मा आपण म्हणतो आहे ना, तर या परब्रह्माला ना सगळ्या बाजूंनी सगळी इंद्रिय आहेत बरं का. पुढल्याशिवाय सर्वतः पाणिपादम तत् सर्वतो श्विश्रोमुखम सर्वतः श्रुतिबल लोके सर्वमावृत्य तिष्ठती. हे जे परब्रह्म आपण म्हणतो आहे, या परब्रह्माला सगळ्या बाजूनी हातपाय आहेत, सगळ्या बाजूनी. किंवा सगळीकडे त्याला डोळे आहेत, किंवा सगळीकडे त्याला डोकं आहे, सगळीकडे त्याला तोंड आहेत. आपल्याला अर्जुनाला जसं विश्वरूप दर्शन झालं तेव्हा किती काय काय त्याला बघायला मिळालं, तसं इथे दिसतं आहे. सगळ्या बाजूनी त्याला कान, डोळे, मुख, हात, पाय असं त्या परमात्म्याला सगळ्या बाजूने. आणि यत् सर्वम आवृत्य तिष्ठती, कारण तो सगळ्याला व्यापून स्थित आहे. आपल्याला ते समजून घ्यायचं आहे ना. तर या सगळ्या विश्वामध्ये तो व्यापून आहे, त्यामुळे सगळं त्याला आहे. किती मुख आहेत, किती डोळे आहेत, किती कान आहे, किती हातपाय आहे, हे आपल्याला समजून घ्यायला लागेल. याचा अर्थ काय? परब्रह्माला कर्मेंद्रिय ज्ञानेंद्रिय आहेत. म्हणजे काय आहेत? परमात्म्याला कर्मेंद्रिय ज्ञानेंद्रिय, तो ह्या सगळ्या विश्वात भरलेला आहे. तो सटपण आहे, नसटपण आहे. तो आहे असं पण म्हणतो आहे, तो नाही असं पण म्हणतो आहे. आहे असं आपल्याला दाखवता येत नाही, नाही असं त्याला म्हणवत नाही. असं सगळं त्याचं वर्णन केलं आहे. याचं काय अर्थ आहे? तर याचा अर्थ आपण नीट समजून घेतला तर आपल्या कळेल. आपण समजा असं म्हणूया की कोणाला तरी काहीतरी आपण देतो. आपण देणारा आणि कोणीतरी घेणारा, किंवा कोणीतरी देणारा आपण घेणारे काही असेल, ते स्वीकारताना आपण देतो आहे, तर ते स्वीकारताना घेणाऱ्याचे जे हात आहेत ना, ते समजायचं की भगवंताचे हात आहेत. कशी वृत्ती बदलली की आपल्याला भगवंत दिसतो. घेणारा जो आहे ते हात भगवंताचे आहेत असं समजलं की आपल्याला कळलं. त्या सगळ्या विश्वामध्ये या सगळ्या बाजूनी त्याला हात आहेत, पाय आहेत. सगळ्या बाजूला हात आहेत, पाय आहेत म्हणजे काय? तर घेणाऱ्याला, आपण ज्याला कोणाला काही देतो आहे, तो घेणारा जो आहे त्याची घेणाऱ्याला आम्ही कोणीतरी देतो आहे अशी भूमिका आपली असता कामा नये. कारण देणाऱ्याचे हात म्हणजे भगवंताचे हात आहे. किती बारकाईनं वर्णन केलं आहे लक्षात येईल आपल्याला की ज्याला आपण देतो आहोत तर आपलं मोठेपणा त्याच्यात काहीच नाही आहे. दाता जो आहे त्याचा मोठेपणा सांगितलं नाही. ज्याला देतो आहे त्याचे हात भगवंताचे आहेत. कोणाच्याही आपण पाया पडतो आहोत, तर ज्याच्या कोणाच्या पाया पडतो आहे तर आपण भगवंताच्याच पाया पडतो आहोत. म्हणजे कोणी आपल्या मदतीला आला, कोणी आपल्या संकटात धावून आला, तर आपण म्हणतो की भगवंतच जाणून आपण ते करतो. असं त्या भगवंताला सगळ्यामध्ये पाहायचं असं सांगतात. या ज्ञाला, या परमात्म्याला सगळ्या बाजूने डोळे आहेत. सगळ्या बाजूने डोळे आहेत म्हणजे काय? याचा अर्थ तो भगवंत आपल्याकडे सारखा पाहतो आहे असं आपण समजायचं की त्याला, या परमात्म्याला सगळ्या बाजूने डोळे आहेत. त्याला दाखवता येत नाही, पण त्याची खूण काय, तर त्याला सगळ्या बाजूने डोळे आहेत. सगळ्या बाजूने डोळे आहेत म्हणजे काय? मागे उभा मंगेश, पुढे उभा मंगेश वगैरे गाणं म्हणतो ना आपण. तर असा सगळ्या बाजूला त्या डोळे, त्यामुळे कुठेही तुम्ही असा, तो तुम्हाला बघतोच आहे हे लक्षात ठेवा. जसं असतं ना, आपल्याला लहानपणी आपली आई सांगायची, बाप्पा बघतोय हां. ते जे काही लहानपण होतं, निरागसपण होतं, तेव्हा आपल्याला, किंवा आपल्याला समजा काही भीती वाटली, बाप्पाचं नाव घे. बाप्पा बरोबर आपल्याला भीती वाटली ना तर मदतीला येतो, सोबतीला येतो. माझ्या नातवाला मी सांगत असे, बास्केटबॉल खेळताना बॉल हातात घेतला की मी त्याला सांगायचे जय श्रीराम म्हण की बघ बास्केटबॉल जाईल. तर हे सगळं लहानपणी ठीक असतं, कारण आई काय सांगते, आजी काय सांगते, ह्याच्यामध्ये त्या निरागस बाळाचा विश्वास असतो, त्या सांगण्यावर विश्वास असतो. तेव्हा बाप्पाबद्दल शंका नसते आणि त्यामुळे ते सगळं असं छान मनापासून केला जातो. शंका घेण्याचा प्रश्नच असतो, ते वयच असतं. आता मात्र काय होतं, आता आपल्याला ज्ञानेश्वरीच्या, गीतेच्या सहाय्यानं हे सगळं समजून घ्यावं लागतं की तो बघतोय म्हणजे परब्रह्माला सगळ्या बाजूनी डोळे आहेत. त्यावेळेला ठीक होतं, लहानपणी आपल्याला असं सांगून पुरलं बाप्पा बघतोय हे. आता नाही ना आपल्याला पटत. आपण जसे मोठे होत तसं आपण शंका सूर होऊन जातो. त्यामुळे आता आपल्याला ज्ञानेश्वरीच्या साह्यानं माऊली सांगतायत, भगवंत सांगतायत की ह्या परब्रह्माला सगळ्या बाजूने डोळे आहेत. म्हणजे परब्रह्म आपण जे काही करतो आहे
आपण जागेपणी झोपेपणी प्रत्यक्ष अप्रत्यक्ष म्हणजे वरून आपण काहीतरी चांगलं करतो आहे, आत काहीतरी आहे तेही तो बघतो आहे, असा सगळा त्याचा अर्थ आहे. भगवंताला सर्वत्र डोळे आहेत. तुम्ही काय करताय किंवा तुमच्या मनात काय चाललं आहे हे सुद्धा त्याला दिसतं आहे, तो पाहतो आहे. म्हणजे आपण दुसऱ्याला त्रास दिला ते सुद्धा त्याला कळतं आहे, असा त्याचा अर्थ. हे सगळं जाणून घ्यायचं. परब्रह्माला जाणायचं म्हणजे काय, तर हे सगळं जाणून घ्यायचं हे भगवंत सांगतो. त्याला कान आहेत असं पण म्हटलं. सर्वतः पाणीपादांच्या सर्व अक्षी शिरोमुखम. डोळे आहेत, कान आहेत, मुख आहे, सगळे हातपाय आहेत, सगळं आहे. म्हणजे तुम्ही त्याला कान आहेत म्हणजे तो ऐकतो आहे. म्हणजे तुम्ही प्रार्थना केलेली, तुम्ही काय स्तोत्र म्हणताय ते पण ऐकतो आहे. अंतर्यामी तो आहेच आहे. त्यामुळे आपण जे काही करतो आहे आपल्या मनातले विचार पण तो ऐकतो आहे. म्हणजे आपण काय बोलतो आहे ते पण ऐकतो आहे, पण आपल्या अंतःकरणात काय चाललं आहे ते पण तो त्याला कळतं आहे, ते पण तो ऐकतो आहे. कुठेही तुम्ही कुठेही तुम्ही हाक मारा तरी देखील त्याला ऐकायला जातेच आहे, असा पण त्याचा अर्थ. नामदेवांचे गुरु होते विसोबा खेचर. दोघांची भेट कशी झाली आपल्याला माहिती आहे. विसोबा खेचर शंकराच्या पिंडीवरती पाय ठेवून झोपले म्हणे. आणि मग याला राग आला. नामदेवांनी पाहिलं आणि नामदेव रागावले. काही त्यांचे पाय उचलले आणि दुसरीकडे ठेवले. म्हातारे होते विसोबा खेचर, तर ह्याला सांगण्यापेक्षा आपण कोणतीच करू. नामदेव इतकं रागावले त्यांचे पाय उचलले आणि पाहतात तर तिथे पण पिंड निर्माण झाली. असं 2-3दा घडल्यावरती नामदेवांच्या लक्षात आलं हे काहीतरी वेगळंच आहे. आणि त्याचा अर्थ कळला की सर्वत्र भगवंत आहे. भगवंताचं अस्तित्व नाही अशी जागाच नाही. भगवंताला सगळीकडे हात पाय आहेत, डोळे आहेत, कान आहेत. भगवंत सगळीकडे राखून देण्यासाठी सर्वतः पाणीपादंच सर्वतः शिरोमुखम असा हा जो 13वा श्लोक आहे तो त्यासाठी की भगवंत सगळीकडे आहे. भगवंताचं अस्तित्व नाही अशी जागाच नाही. आता हे भगवंताचं म्हणजे याचा अर्थ असा की सगळ्यांच्या डोळ्यातून परमात्मा पाहतो आहे. परमात्म्याला सगळीकडे डोळे आहेत म्हणजे काय, तर जणू काही तो सगळ्यांच्या डोळ्यातून तोच पाहतो आहे. म्हणजे सगळ्यांच्या हाताने परमात्माच देवाणघेवाण करतो आहे, सगळ्यांच्याच डोळ्यांनी भगवंतच पाहतो आहे. सगळ्यांची जी ज्ञानेंद्रिय कर्मेंद्रिय आहेत ही त्याचीच आहेत, असं सगळं जाणायचं. परमात्म्याला जाणणं म्हणजे काय आहे, तर या विश्वामध्ये तोच जर भरलेला आहे तर तो कुठे आपल्याला दिसेल, तर सगळ्यांच्यामध्ये आपल्याला दिसेल. जसं आहे ना की आपल्याला भूक लागली की आपण जेवतो, आपल्याला बरं वाटतं. भूक लागली होती, छान गरम जेवायला मिळालं, आपण म्हणतो अन्नदाता सुखी भव. आता आपली तृप्ती आपल्या शब्दातून आली हे आपण म्हणतो आणि म्हणजे आपल्यामधला परमात्मा हे म्हणतो. आपल्याला जे बरं वाटलं, आपल्याला जो काही समाधान झालं, तर आपल्या आतमध्ये असणारा सहजपणानं आपल्या मुखातून येणारे जे शब्द आहेत अन्नदाता सुखी भव, ते जे शब्द आहेत तो आपल्या अंतरंगात असणारा परमात्म्याकडून बोलला जातो. स्वाभाविक तो जो काही अन्नदाता आहे, करणारा आहे, त्यालासुद्धा तो आनंद मिळतो. म्हणजे भुकेल्याला अन्न दिलं त्याचाही परमात्मा अगदी आनंदित होतो. ज्यांनी दिलं त्यालाही आनंद होतो. त्यांनीच त्या सुखी भव म्हणणं, यांनी अन्नदाता सुखी भव म्हणणं, या सगळ्या गोष्टी काय आहेत, एकमेकांना आनंद देणाऱ्या आहेत. ह्या परमात्मा तत्वाकडून होणाऱ्या आहेत. सहजपणानं आपल्या मुखातून येणारे शब्द आहेत, आतून येणारे ते परमात्म्याने व्यक्त केले आहेत. एखादी गोष्ट एखाद्याला आवडते म्हणून आपण ती आवर्जून केली आणि ती त्याला दिली तर त्याला बरं वाटतं की म्हणजे आठवणीने मला आवडतो आणि तुम्ही आणलं तर असं तो ती व्यक्ती म्हणते. आता हा जो आनंद आहे, हा आनंद त्याला जो काही वाटतो तो सर्वांच्या बाबतीमध्ये घडणं म्हणजे सर्वत्र भगवंत आहे असं वाटणं. हे व्यवहारातलं उदाहरण मिळण्यासाठी यायचं की आपल्याला ते पटकन कळतं. हे असं सगळं आनंदी वातावरण ठेवणं म्हणजे सगळीकडे भगवंत आहे असं वाटणं. आणि असा जो आहे तो सत आणि असत या शब्दांचा अर्थ आपल्याला तो आहे पण आणि तो पण नाही पण. तुकाराम महाराज देव झाले अवघे जन दोष गुण हरपले. परत एकदा ऐका, देव झाले अवघे जन दोष गुण हरपले. गोडपणे जैसा गुळ तैसा देव झाला सकळ. म्हणजे काय, गुळाच्या प्रत्येक कणामध्ये गोडी असते. असं नाही होत की आपण गुळाची ढेप आणली तर त्याच्यानं एका बाजूला हो काही गोडीच नाही त्याला, असं नाही होत. किंवा आमच्या पाण्याकडे गुळ घ्या तो गोड असतो असं नाही आपण म्हणू शकत. गुळाच्या प्रत्येक कणाकणामध्ये गोडी आहे. तसं सर्वच मंडळी अवघे जन देवरूप. तुकाराम माझ्या अवघे जन देवरूप आहे. गोडपणे जैसा गुळ तैसा देव झाला. सगळं देव सगळीकडे आहे. सगळे जन म्हणजे देवच आहे.
असं विश्वामध्ये सगळीकडे परमात्मा भरून आहे. रामतीर्थ होते, सुरुवातीला ते अत्यंत नास्तिक होते. त्या नास्तिकपणे त्यांनी म्हणे त्यांच्या घरामध्ये एक पाटी दिली होती आणि त्या पाटीवर गॉड इज नोवेअर, म्हणजे जगात देव नाहीच आहे असं त्यांनी म्हटलं होतं. आणि मग त्यांच्याकडे कोणीतरी लहानगा मुलगा आला, नुकताच इंग्रजी शिकत होता, त्यामुळे त्याला नीटसं वाचता येत नव्हतं. त्यांनी तो गॉड इज नोवेअर त्यातला तो डब्ल्यू इकडे वाचला आणि त्याने ते वाक्य मोठ्याने म्हटलं. तो मला गॉड इज नाऊ हिअर असं तरी वाचलं. रामतीर्थाने ते ऐकलं आणि एकदम त्यांच्या डोक्यात लख्ख प्रकाश पडला की अरे आपण देव नाहीच आहे असं म्हणतो आणि तो म्हणतो इथेच देव आहे. आता ह्याचा अर्थ काय? कुठेच देव नाही असं म्हणणारे त्यांना देव आता इथेच आहे ह्याचा प्रत्यय आला एकदम त्या मुलाच्या मुखातून शब्द. आणि मग ते शोधायला लागले की काय असेल नाऊ हिअर म्हणजे काय. मग लक्षात आलं इथे आत्ता वारा आहे का, तो वारा नाही आहे, पण मी समजा हातात पुस्तक घेतलं, वही घेतली आणि अशी फिरवली तर वारा लागेल. मग त्या वहीत वारा आहे का, तर वहीत वारा नाही आहे, पण इथे असणारा वारा जो असत तो दिसत नव्हता पण तो आहे. असा हा परमात्मा सगळीकडे आहे, त्याला फक्त या पद्धतीने आपल्याला बघावा लागतो. आपण श्लोक म्हणतो ज्या ज्या ठिकाणी मला जाय माझे त्या त्या ठिकाणी निजरूप तुझे, मी ठेवी ते मस्तक ज्या ठिकाणी तेथे तुझे सद्गुरू पाय दोन्ही. अगदी रोज नित्याच्या म्हणण्यातला आपला श्लोक आहे. श्लोकाचा अर्थ विचार घेतला तर सगळं आपल्याला काही याची श्लोकाचा अर्थाचं स्पष्टीकरण करण्याची गरजच नाही. ज्या ज्या ठिकाणी मन जाय माझे, मी जिथे कुठे माझं मन जाईल तिथे तिथे काय असू दे देवा तुझं रूप असू दे. मी कुठेही जाऊ दे तिथे तुझंच रूप असू दे. मला वेगवेगळी रूपं दिसतात व्यवहारात मी हिंडताना, हा माझा, हा माझा नाही, हा माझ्याकडे रागाने बघतो आहे, हा माझा शत्रू आहे, हा माझ्या वैतावरच आहे, हा कुठून भेटला कोण जाणे, हे असं काही कारणच नाही आहे. ज्या ज्या ठिकाणी बरं नुसतं मला प्रत्यक्ष डोळ्यात दिसलं तर दूरच, मन जाय माझे, माझं कुठे मन जिथे जाईल तिथे सुद्धा त्या त्या ठिकाणी निज रूप तुझे, तिथे सुद्धा भगवंत तुझं रूप मला दिसतं. असं रोज आपण म्हणतो, फक्त त्या शब्दांच्या अर्थाकडे आपण जात नाही. आणि हेच आपल्याला या श्लोकातून द्यायचं आहे की परमात्मा सगळीकडे आहेच आहे. हे फक्त अर्जुना जाण की तुझ्या लक्षात येईल. आत्मज्ञानाची अनुभूती येणं वगैरे म्हणजे नेमकं वेगळं काय आहे. तर त्या याला सगळे हात आहेत, पाय आहेत, डोळे आहेत, कान आहेत, तो सगळं बघतो आहे, तो सगळं ऐकतो आहे, प्रत्येक गोष्ट त्याला कळते. अशी जाणीव ठेव. आता अशी जाणीव ठेव म्हणजे स्वाभाविकच आहे की आपल्याकडून अत्यंत चांगलंच कर्म होईल असं सातत्याने प्रयत्न. आणि ते सहजपणानं चांगलं कर्म होण्यासाठी आपला हा स्वभाव, आपली वृत्ती अशी असायला हवी. आणि म्हणून जिथे जिथे माझं मन जाईल तिथे तिथे काय, तर तिथे तिथे भगवंता निज रूप तुझं रूप दिसू दे. आणि पुन्हा मी जिथे नमते, मी जिथे मस्तक ठेवते तिथे तुझे सद्गुरू पाय, म्हणजे मी जिथे जिथे जाईन तिथे सद्गुरूचंच स्थान आहे माझं. मी जिथे नम्र होणार आहे किंवा मी सगळीकडे नम्र व्हावं, कारण सद्गुरूच मला सगळीकडे दिसत आहे. अशा पद्धतीने विचार केला तर आपल्याला ह्या ज्ञानी माणसाच्या गुणांच्या नंतर ह्या ज्या काय म्हणजे आधी 7व्या श्लोकापासून हे सगळे गुण बघतानाच आपली नाही म्हटलं तरी थोडीशी दमणूक झाली. आणि आपण वारंवार म्हणत राहिलो की अरे हे सगळे गुण आपल्याला आत्मसात करणं केवळ अशक्य आहे. आपण जवळजवळ 7, 8, 9, 10 असे 4 श्लोक पाहिले. अमानित्वम, अदंभित्वम, हिंसा, क्षांतिराजोपासून दरवेळेला आपण त्या सगळ्या गुणांचा मुद्दामच उल्लेख केला. त्याचं कारण तेच होतं की पुन्हा पुन्हा आपण ते गुण आठवायचे, कारण ते सगळे आपल्याला ज्यांनी हे आत्मसात केलेले आहेत त्या क्षेत्रज्ञाबद्दलची आपल्याला माहिती द्यायची. आणि मग हे सगळे 10व्या श्लोकापर्यंत झाल्यावर 11व्या श्लोकामध्ये त्यांनी 2च आपल्याला गोष्टी सांगितल्या. आणि त्या दोन्ही सांगताना त्या परमात्म्याला पाहणं हेच केवळ ज्ञान, आणि पुन्हा परमात्म्याला पाहणं हे जे ज्ञान आहे तिथे अध्यात्मज्ञानामध्ये स्थित होणं, सातत्याने जो स्थित आहे त्याला परमात्मा पाहता येतो आणि ते पाहणं म्हणजे ज्ञान आहे, अन्य सगळं अज्ञान आहे असं सांगितलं. याच पार्श्वभूमी आता एकदा एवढं कळलं 20 गुण, म्हणजे हे पण 2 गुण आहेत असं झालं तर 11व्या श्लोकापर्यंत 20 गुणं या ज्ञानी माणसाची लक्षणं म्हणून आपण पाहिली, क्षेत्रज्ञाची लक्षणं पाहिली. आणि मग त्यांना म्हटलं की हे सगळं जो कोणी जाणणार आहे हे सगळं जाणण्याजोगं आहे. म्हणजे परमात्मा जाणण्याजोगा आहे, दाखवण्याजोगा नसला तरी जाणण्याजोगा आहे. एकदा का हे जाणलं
तर आपल्याला परमानंदाची अनुभूती प्राप्त होते. हे आपण भगवंत आपल्याला स्पष्टपणे सांगतो आहे. भगवंत म्हणतो मी तुला हे खरंच सांगतो. आणि हे जे की सत आहे, परमात्मा तत्व आहे, त्याला आहे म्हणता येत नाही, नाही म्हणता येत नाही. हे अनादी आहे, आहेच आहे, असं सगळं मी तुला सांगितलं. आणि या असणाऱ्या परमात्मा तत्वाला ही सगळी ज्ञानेंद्रिय कर्मेंद्रिय कशा प्रकारची आहेत हे पण आपल्याला 13व्या श्लोकामध्ये पटवून दिलं. हे पटणारी गोष्ट आहे. भले आपल्याला ते सगळे जे की 20 गुणांच्या यादीतले गुण सगळे आत्मसात करणं शक्य नसलं, तर ही गोष्ट आपल्याला नक्कीच लक्षात येईल की अरे ज्याला आपण परमात्मा परमात्मा म्हणतो आहोत, तो जर असा या विश्वामध्ये सगळीकडे भरलेला आहे आणि तो सगळा आपल्या प्रत्येक कृतीकडे त्याचं बारकाईनं लक्ष आहे. कारण त्याला अनंत तोंड आहेत, अनंत कान आहेत, अनंत डोळे आहेत. आपली प्रत्येक कृती तो पाहतो आहे, आपलं बोलणं तो ऐकतो आहे. आपल्याला तो मदतीला धावून पण येणार आहे. आपण काय करतो आहे चांगलं वाईट तेही त्याला कळतं आहे. असा तो विश्वाला व्यापून असलेला आहे. हे जसं आकाश व्यापून आहे ना, आकाश जसं सगळ्याला व्यापून आहे तसा हा परमात्मा सगळीकडे व्यापून आहे, चराचर जगाला व्यापून आहे. आणि त्या व्यापून असणारा तो परमात्मा आपल्या प्रत्येक कृतीकडे बघतो आहे. आणखीन एक प्रार्थना आपण करतो, जसं ज्या ठिकाणी मन जाय माझे असं म्हटलं तसं आपण प्रार्थना, देवा तुलाही तू सदा जवळी राहा. आणि कसा जवळी राहा, तो नुसता जवळी राहा नाही, मी जिथे जाईन तेथे प्रेमदृष्टीने पहा. मी जे जे काही करीन, जिथे जाईन याचा अर्थ काय, मी जे जे काही करणार आहे मी जाणीवपूर्वक करीन, विचारपूर्वक करीन, प्रयत्नपूर्वक करीन, चांगलंच करीन, कुणाला त्रास होईल असं नाही करणार. असं सगळं जे जे काही मी करेन तिथे तिथे तू प्रेमदृष्टीने पहा. प्रेमदृष्टीने पहा म्हणजे नुसत्या तुझ्या पाहण्याने पण मी जे करणार आहे ते अधिक चांगलं होईल, म्हणून प्रेमाच्या दृष्टीने तू माझ्याकडे पहा. अशी जी प्रार्थना आपण म्हणतो ती पण ह्या ज्या ठिकाणी मन जाय माझे अशाचसारखी आहे. हाच विचार फक्त या श्लोकामध्ये आहे. म्हणून मी म्हटलं ना की समजा त्या 20 गुणांचा अभ्यास करताना थोडं आपल्याला अवघड वाटेल, पण या श्लोकामध्ये आपल्याला थोडा आधार वाटेल की अरे आत्मज्ञान परमात्मा कळण्यासाठी स्थित राहायला पाहिजे, सतत अनुसंधानात राहायला पाहिजे. हे सगळं आमच्या व्यावहारिक किंवा प्रापंचिक माणसाला कसं शक्य आहे, नसेल शक्य. पण एवढं तर नक्की शक्य आहे की जे जे मी करतो आहे त्याची प्रेमदृष्टी पडायला हवी असेल तर ते मी चांगलंच करायला हवं. त्याची प्रेमदृष्टी प्राप्त व्हायला असेल तर प्रयत्न पण चोखच व्हायला पाहिजेत. आणि स्वाभाविकच ते सगळं जर मी करेन तर भगवंताला एवढीच विनंती की मी जे करीन तेव्हा तू माझ्याकडे प्रेमदृष्टीने पहा. मी जिथे जाईन तिथे तुझं काय असू दे, तर तिथे तुझे सद्गुरू दोन्ही पाय असू दे. मी जिथे जाईन तिथे तिथे मला सद्गुरूचं भगवंता तुझं निजरूप दिसू दे. अशा प्रकारची प्रार्थना ती आपल्याला 13व्या श्लोकामध्ये करायचं. या परमात्म्याविषयी आणखीन काही गोष्टी पुढच्या वेळेला आपल्याला समजून घ्यायचे. 14वा श्लोक आहे तो असा, पण आत्ता आपल्याला थोडासा या श्लोकामध्ये जरा आधार वाटला की अरे हां हे आपल्याला जमेल. नाहीतर ह्या क्षेत्रज्ञामध्ये आपण असे काही अडकून गेलो होतो की आपल्याला असं वाटलं की अरे हे काही म्हणजे खरोखरच असं झालं की मग आता इथे थांबावं की काय, असं वाटेल की अरे ह्याच्या पुढे नाही आपल्याला जमणार. तर नाही, अशी काही नाही आहे. हे अनुसंधान टिकवण्यासाठी जी काही साधना म्हणत आहेत ती काय करायला हवी 14व्या श्लोकामध्ये आणखीन या परब्रह्माविषयी आपल्याला जाणून घ्यायचं आहे. ते आपण पुढल्या वेळेस जाणून घेऊया. आज इथेच थांबूया. धन्यवाद.